जैन धर्मात त्यागी होणं म्हणजे तलवारीच्या टोकावर चालण्यासारखं आहे. जगात दोन दिगंबर असतात, एक जन्मजात शिशु आणि दुसरे म्हणजे दिगंबर संत. जैन धर्मात त्यागी होणं म्हणजे तलवारीच्या टोकावर चालण्यासारखं आहे. जगात दोन दिगंबर असतात, एक जन्मजात शिशु आणि दुसरे म्हणजे दिगंबर संत. पंचेंद्रियावर विजय मिळवणं म्हणजे निजरत मुनी बनणं. अहिंसेचं पालन करणारा मोक्षप्राप्ती हे संतांचं महत्त्वाचं साधन आहे. भारतीय संस्कृती जगात सर्वात मोठी संस्कृती असून त्यागास सर्वात महत्त्व आहे. केशलोचनास विशेष महत्त्व आहे. जैन साधू अथवा मुनी बनणं म्हणजे 28 मूल गुणांचं पालन करणं. जिथे वासना आहे, जिथे कपडा आहे, जिथे विकार आहे तिथे कपडा आहे, परंतु या सर्व गोष्टींचा त्याग करणारा, आई बाबा मूल घरदार सोडून त्याग करणारा जैन मुनी, असे आचार्य श्री कुलरत्न भूषण गुरुदेव यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. अख्तर मकानदार, अब्दुल्लाट. सुताभ्यास होता. रोज त्रिकाल स्वाध्याय, त्रिकाल वंदना साधू परमिष्ठी करत असतात. जैन वाङ्मयाचं अपेक्षानं 28 मूल गुणधारींना साधू परमिष्ठी म्हटलेल्या. नमो लोरी सवस्वान पदामध्ये जो 3,9 करोड मुनिराज आहे, तर आचार्य परमिष्ठी आलं, उपाध्याय परमिष्ठी आलं, साधू परमिष्ठी पण आलं. त्यांनी 28 मूल गुणाचं निर्दोष पालन करतात. 7 शेष गुणामध्ये केशलोचनला विशेष खास करून महत्त्व दिले. जैन धर्मामध्ये त्यागी होणं म्हणजे तलवारचं टोकावर चालल्यासारखं आहे. कसं मी निसर्गात जन्माला आलो धरतीवर, असंच आमचं जीवनशैली ठेवायचं, राहायचं. ह्या जगात दोनच दिगंबर असतात, एक जन्मजात शिशु आणि एक दिगंबर संत. ह्या दोन्ही निर्विकाराचं प्रतीक आहे. जिथे विकार आहे तिथं कपडा आहे, जिथे वासना आहे तिथं कपडा आहे. ज्याने विकारावर, वासनावर आणि पंच इंद्रियावर विजय प्राप्त केलेला आहे, त्यांनी निग्रंथ दिगंबर मुनी होऊ शकतात. आणि निग्रंथ जो साधू संत आहे तो त्रैलोक्यमध्ये पूजनीय आहे. जो आत्मा साधक बनून साधनाद्वारे मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक समय पुरुषार्थ करतात, तो दिगंबर साधू आहे. साधक म्हणजे ज्या आत्म्याला सिद्ध परमिष्ठी बनायचं भाव आहे, इच्छा आहे, त्या आत्माला साधक म्हटलेलं आहे. साधन म्हणजे रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याच्या प्राप्तीसाठी त्यांच्या प्रत्येक समय व्यतीत होत आहे. उडताना, बसताना, चालताना, बोलताना, बघताना प्रत्येक समयी धर्ममय जीवन जगणारे दिगंबर साधू आहे. उन्हातून सावलीत जर जायचं असेल तर पिंचीनं परिमार्जन करून जातात. का? उन्हात असलेले जो जीव माझा शरीरावर बसलेला आहे, त्या सावलीत गेल्यानंतर त्याचं मरण होऊ नये एवढं सूक्ष्म अहिंसाचं पालना करणारा, सत्य महाव्रताचं पालना करणारा, अचौर्य महाव्रताचं पालना करणारा, ब्रह्मचर्य महाव्रताचं पालना करणारा, पूर्ण पिंची कमंडलोर शास्त्र सोडून बाकी कोणतेही ग्रंथी परिग्रह न ठेवणारा दिगंबर जैन संत आहे. आणि संतांचं मुख्य लक्ष आहे मोक्ष प्राप्ती. ह्या पंचम काळात जर आम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही, परंतु मोक्ष मार्ग आहे. आम्हाला असा आत्मविश्वास आहे, ह्या भावात जरी मला मोक्ष नाही, पण पुढच्या भावात मी देवगतीत जन्म घेऊन परत ह्या मनुष्यगतीत येऊन चतुर्थ कालमध्ये भावलिंगी होऊन मी मोक्षाला जातो, असं दृढ विश्वास दिगंबर संतांना असते. म्हणून त्यांनी सर्व संग परिग्रह त्यागी. त्यांना कोणतेही संबंध राहिलेच नाही. आई बाबा, मुलं, घरदार, आत्माला सोडून शरीर पण माझापासून भिन्न आहे असं जाणणाराच दिगंबर भावलिंगी संत आहे. बाकी संप्रदायामध्ये संतांचं परिभाषा वेगळं आहे. मठ असते, त्यांच्या गाडी असते, त्यांना 2-3 वेळा जेवण होऊ शकतात. परंतु जैन धर्मामध्ये असं नाही.
भारताला जो त्यागाचा संदेश जगाला दिलेला आहे भारताने, तो त्यागाचं मूल स्थान, आईचं मूळ म्हणतो मी, जड जो आईचं बेरला काय म्हणते मूळ, आईचं मूळ श्रमण संस्कृती आहे. त्या श्रमण संस्कृतीलाच अहिंसा संस्कृती, अध्यात्म संस्कृती, भारतीय संस्कृती असं नाव आलेलं आहे. हे मूळ संस्कृती आहे श्रमण संस्कृती. जो मनुस्मृतीमध्ये जो कुलंकर होतात, 14 मनु होतात, त्यांच्या नंतर तीर्थंकराचा अवतार होते. मनुस्मृतीमध्ये पण उल्लेख आहे. जो श्रमण संस्कृतीचा उन्नायक आहे ऋषभदेव आहे. या धर्तीवरचं प्रथम मुनी, ह्या हुंडा स्वप्नी कालाच्या पेक्षानं प्रथम मुनी आदिसागर अर्थात आदिनाथ मुनिराज आहे. त्यांनी ह्या जगाला असा संदेश दिले, षटकर्म करत असताना जो तुमच्या आत्म्याला कर्माचा आश्रय होते, त्या कर्माचा निर्जरा करण्यासाठी श्रावकांनी षटक्रिया करावा. जो संत झालेला आहे, अनागार धर्म स्वीकार केलेला आहे, त्यांनी महाव्रत रूपानं जिने धर्माचं पालन करावा. जैन साधूंच्या हातात जो पिंची आहे, ह्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, त्याच्या पंखानं हे पिंची बनवले जाते. आचार्य विद्यानंद गुरुदेवांनी त्या विषयावरून एक ग्रंथाचं निर्माण केले, पिंची और कमंडलू. जो पिंचीमध्ये मोर पंख उपयोग करतो ते हिंसाचं प्रतीक नाही, अहिंसाचं प्रतीक आहे. प्रत्येक दीपावली वेळी मोर नाचत असताना त्यांचा पंख आपोआप तुटते. असं वसंत ऋतूमध्ये सगळं पानाचं झाड गळून नवीन पानं कसं येते, असं प्रत्येक दीपावलीच्या वेळी मोर नाचून नाचून त्यांचा पंख आपोआप गिरते, नवीन पंख येत असते. ते गिरलेले पडलेले पंखाला घेऊन श्रावक लोक गुरूंना देतात. त्या पंखानं मी पिंची बांधतो. त्या पिंचीनं सूक्ष्माती सूक्ष्म, माझ्या अंगावर एक चिंटी बसलं, सहज हाताने काढलं तर मोडू शकते. जर तेच मुंगीला मी पिंचीनं हळून असं परिमार्जन केलो, त्या जीवाला कोणताही बाधा न होता त्या जीवाचं रक्षण होते. म्हणून ह्याला संयमोपकरण म्हटलेले आहे, जीव रक्षा सूत्र म्हटलेलं आहे. त्याचं 7 मुख्य रूपानं 5 गुण सांगितलेले आहेत. डोळ्यात पण त्याचं आम्ही असं फिरवलं, डोळ्याला कोणताही बाधा होणार नाही. आणि अग्राह्यता, कोणत्याही वस्तूला त्यांच्याकडे किचून घेत नाही. ते अपरिग्रहाचा संदेश हे पंख देत आहे आणि सुंदर पण आहे. असं पवित्र पाप नसणारा पिंड म्हटलेला आहे मोरला. आणि भारत राष्ट्रीय पक्षीचं दर्जा त्या पक्षीला दिलेला आहे. त्या पक्षीच्या पंखामुळे असंख्यात सूक्ष्माती सूक्ष्म जीवाचं रक्षण होते. या भावनेनं जैन मुनिराजांनी अहिंसा महाव्रताचा पालन करण्याकरता पिंचीचा उपयोग करतात. आणि कमंडलो शौचोपकरण आहे. आमच्या तरुण सागरजी कायम सांगत होते, पार्लिमेंटमध्ये ज्यावेळी त्यांनी प्रवचन केले त्यावेळी सहज बोलले, हे प्रधानमंत्रीजी, तुमच्या जवळ मंत्रिमंडळ आहे, परंतु माझ्या जवळ कमांडलो आहे. हे कमांडलो भूमंडल का अर्थशास्त्र बताते हैं. जैन साधूंच्या हातात जो कमंडलो आहे ते शौचोपकरणचा बरोबर आणखीन एक महान संदेश देत आहे. चाणक्याने सांगितले अर्थशास्त्र. हे कमंडलू जगाला अर्थशास्त्र सांगते. तुम्ही एक वेळा पाणी भरते 1 मिनिटात, परंतु आम्ही 24 घंटा त्या पाणीचा उपयोग करतो शुद्धी करून घ्यायला. लघुशंका दीर्घशंका होत असताना शुद्धीसाठी शौचोपकरण म्हणून कमंडलचा उपयोग केले जाते. जगात अर्थशास्त्र कसं सांगत आहे ते, जास्त येणं कमी खर्च करणं. एक वेळा तुम्ही भरला, आम्ही 24 तास त्याचा थोडं पाणी उपयोग करतो. एक छोटासा तुटी असते, एक भडाचं तोंड असते. त्या भडा तोंडातून तुम्ही पाणी भरते 1 मिनिटात, आम्ही 24 घंटा त्या पाणीचा उपयोग करतो. म्हणजे येणं जास्त, वेग कमी, कुठं करावा, कधी करावा, किती करावा, विवेकानं तुम्ही काम घेतलं, जगात कोणी गरिबी असणार नाही. हे जगाला भारताने सूत्र दिलेलं आहे.
असा अहिंसा पालन करणारा महाव्रती जैन संत डोळ्याला दिसणारा जीवाला मात्र नव्हे, डोळ्याला न दिसणारा जीवाला पण घात माझा निमित्तानं होऊ नये 3 ते 4 पाऊल पुढे बघून चालणं, हे जैन धर्मामध्ये समितीचं ऊर्जा दिलेली आहे. आणि दिवसात 24 घंटेत 1 वेळा आहार घेतात, ते पण उभा राहून. हे जैन सिद्धांताचा नियमच आहे. बसल्यानंतर माणूस ज्यादा खाऊ शकतात, उभ्या राहिल्यानंतर कमी खाते. म्हणजे गुणोदर तप भूकेपेक्षा कमी खाणं हे संदेश त्यांनी स्वतः उतरून घेतले आणि जगाला दाखवले. म्हणून महात्मा गांधी जो राष्ट्रीय पुरुष होऊन गेले, त्यांनी पण गर्भात असताना आईच्या पोटामध्ये, पुतलीबाईच्या पोटामध्ये असताना तो आई दिगंबर मुनिराजांचं प्रवचन ऐकत होते. त्या प्रवचनचा प्रभाव, गुरूंचा वाणीचा प्रभाव गर्भात असलेल्या बाळाला एवढा संस्कार झालं, तो जन्मल्यानंतर कपडे न काढता, कावी न घालता एक महात्मा होऊन गेले. हे संस्काराचा प्रभाव आहे. महात्मा गांधींनी अहिंसाचं एवढं पुजारी. यावेळी त्यांनी देशाचं संघटनासाठी हळी हळी गाव फिरले. तरीच एक छोटासा प्रसंग आहे. कोण? सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्रीजी, त्यांच्या बरोबर